शुभम सर्वांना. माझे गुरु महायोगी प्रेम यांचे सासू सून या पुस्तकातील महत्त्वपूर्ण गोष्टी मी आपणास सांगत आहे. आपणास त्याचा निश्चितच उपयोग होणार. सासू सुनेचे नाते आपुलकीने भरावे असे सर्वांनाच वाटते ना. यासाठी काही चिंतन मनन करण्यासाठी काही बाबी महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. सासूसाठी आपण मुलीसोबत कसे वागावे हे आपण ठरवतो का? नाही. तसेच आपले मुलीचे आणि आपले एखाद्या गोष्टीवरनं भांडण होते तेव्हा आपण मुलीच्या विरोधात आपले कान कोण भरतं, कोण आपल्याला भडकवत असतं. तसेच सुनेसाठी मुलींनो, आईसोबत तुम्ही कसे वागत होता हे तुम्ही ठरवले होते का? नाही. मग सासूच्या बाबतीतच का ठरवताय तुम्ही? मुलींनो, तुमचे आईबरोबर जेव्हा भांडण होते, वाद होते, तेव्हा तुमच्या आईच्या विरोधात तुमचे कोण कान भरतं, कोण तुम्हाला भडकवत असतं याचा प्रामाणिकपणे विचार करावा. ज्याप्रमाणे सासूसाठी आपल्या मुलीसाठी आईवडिलांच्या मनात प्रेमभाव असतो, तसाच त्याप्रमाणे सुनेने सुद्धा सासू सासऱ्यांसाठी आपल्या हृदयात प्रेमभाव ठेवावा. सासू सासऱ्यांमध्ये मुलींप्रमाणे सुनेला समजून घेण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्कीच चांगली सून प्राप्त होईल. सुनेसाठी ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांबद्दल प्रत्येक मुलीच्या मनात पूज्यभाव असतो, तसाच सासू सासऱ्यांसाठी सुद्धा पूज्यभाव ठेवावा आणि त्यांच्यासाठी सुद्धा ओढ असावी. सासरी आलेल्या मुलीला जशी माहेरी जाण्याची, आईला भेटण्याची ओढ असते, तशीच ओढ सासू सासऱ्यांसाठी सुद्धा असावी, तर तिला योग्य सासू सासरे प्राप्त होतील. सासू व सुनेसाठी सासू उत्साही व प्रेमळ असली की सुनेचं जगणं सुंदर होतं. तसेच सून उत्साही आणि प्रेमळ असली की सासूचं जगणं सुंदर होतं. कौटुंबिक वातावरणाचा सुनेवर फार मोठ्या प्रकारे परिणाम होत असतो. कौटुंबिक वातावरण चांगले असेल, प्रेमळ असेल तर निश्चितच सुनेला त्याचा सूनसुद्धा त्या वातावरणात रुळण्याचा प्रयत्न करेल आणि तीसुद्धा प्रेमळपणाने सगळ्यांशी वागणार. धन्यवाद.